अगं तुझ्यासारखी लेक असली तर मला काही होणार आहे का? हा? अगं देवाने माझ्या डोळ्यात अंधार टाकला, पण त्याच अंधारात तुझ्या रूपाने एक तेजस्वी दीप मला दिला. अगं तुझं अस्तित्व म्हणजे माझ्यासाठी एक दैवी वरदानच आहे. तूच माझे डोळे आहेस नूतन. तूच. अगं तू नसतीस तर माझ्या वाटा अंधारमय झाल्या असत्या. तूच मला रस्ता दाखवतेस आणि तूच सांगतेस मला काय करायचं आहे ते. तुझ्या प्रत्येक शब्दात, प्रत्येक आवाजात मला माझ्या मागे देव उभा आहे असं वाटतंय. तुझ्या आवाजात मला माझ्या आयुष्याचा अर्थ सापडतो. मला मला देवाने डोळे दिले नाही, पण तुला दिलं पुरी. तुला. मला दिसत जरी नसलं ना, तरी कलत्या वयापासून तूच माझ्या जीवनाचा आधार झाली आहेस पुरी. तू माझा प्रकाश आहेस. हे बघ नूतन, आता रडत बसू नकोस. हं? अगं देवाने आपल्या दोघांना एकमेकांसाठी बनवलं आहे पुरी. तुला माझा आधार वाटत असेल, पण खरं खरं सांगू का? हं? तुझ्या अस्तित्व माझ्यासाठी जगणं आहे ग. तुझ्यासाठी मी बाबा असेल, पण तू माझ्यासाठी देवानी दिलेली तुझ्या रूपाने एक आशाच आहे ग. हं? अगं बाबा म्हणून तूच मला सांभाळतेस ग. आता बघ ना, तुला बघण्यासाठी मुलाकडची आज मंडळी येणार आहे. तूच सकाळपासून राबतेस ग. मी म्हटलं थोडी तुला मदत करावी. चुलीसाठी लाकडं हवी असतील, गोडधोड करायचं असेल मंडळींसाठी. हं? बरं, आज काय करणार आहेस खास नवऱ्या मुलासाठी? हं? कसं जिंकणार आहेस त्याचं मन? हं? मी हे लग्न जुळलं ना, तर साऱ्या गावाला दूध वाटणार आहे बरं. हां. फक्त या लग्नाला नकार नको यायला. हो. परमेश्वरा, कृपा कर रे माझ्या पोरीवर. हात जोडतो तुला.